हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, आता न्यू इयर पार्टीसाठी आपल्याला तयार व्हायचं आहे आणि मी आज करते फेशियल माझं स्वतःचं, कारण न्यू इयर पार्टीला मी सुद्धा तर जाणार आहे, त्यामुळे आपण चांगलं दिसण्यासाठी तर पहिल्यांदा मी चेहरा वॉश करून घेतलेला आहे। स्प्रे बॉटल माझ्याकडे आहे, तुम्ही डायरेक्ट धुतलात तरी चालेल आणि त्यानंतर स्मूथ असा रुमाल घ्या किंवा नॅपकिन जे काही असेल त्याने तुमचा चेहरा थोडासा पुसून घ्यायचा। तर आज मी दह्याने 5 स्टेपमध्ये फेशियल कसं करायचं ते सांगणार आहे। मागच्या वेळी मी तुम्हाला 3 स्टेप सांगितल्या होत्या, ह्यावेळी मी तुम्हाला 5 स्टेप देत आहे कारण जास्त ग्लो येण्यासाठी। तर सगळ्यात पहिलं काय करायचं, दही घ्यायचं हातावरती। दही चांगलं असावं, घरचं दही असेल ना तर चांगलंच आहे। तर माझ्याकडे तर घरचं नव्हतं त्यामुळे मी बाहेर विकतचं दही घेतलेलं आहे। जर दही अवेलेबल नसेल तर सगळ्यांच्या घरी साई तर असतेच, दुधावर आलेली साई, किंवा बघा काही बायका साई काढून फ्रीजमध्ये साठवतात, तर ती साई तर सगळ्यात जास्त बेस्ट आहे, कारण त्या साईमध्ये आणि दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण बऱ्यापैकी चांगलं असतं। त्यामुळे आपल्या चेहऱ्याला आता थंडीमध्ये बघा हिवाळा सुरू आहे त्यामुळे खूप जास्त कोरडी त्वचा होते किंवा असं तुटल्यासारखं चेहऱ्यावर ते जाणवतं, ओढून धरल्यासारखं जाणवतं। त्यासाठी लॅक्टिक ॲसिडची आपल्या फेसला गरज असते। त्यामुळे तर पहिल्यांदा मसाजच्या स्टेप तुम्ही समजून घ्या की मसाज कसा करायचा आहे। सुरुवातीला तुम्हाला दह्याने फक्त जसं फिरवता येईल तसं फिरवा। सुरुवातीला दह्याचा मसाज जो आहे तो एवढं लक्ष देऊन नाही केला तरी चालेल, जसं तुम्हाला येईल तसं करा। फक्त स्लो करायचं आहे, हळू करायचं आहे, जास्त दाबायचं नाही, फक्त हळूहळू हा मसाज करायचा आहे। तसं तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट दाखवत आहे हळूहळू करून की तुम्हाला कोणत्या स्टेप इथं फॉलो करायच्या आहेत मसाजसाठी। तर आपल्याला आता मी काय पार्लर वगैरे एवढे शिकलेली नाही आहे त्यामुळे इतका पार्लरसारखा आपल्याला मसाज येणार नाही करता, पण आपण सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा, म्हणजे आपल्या चेहऱ्याला आता पार्लरवाल्या बायका पाठीमागं उभा असतात ना, त्यामुळे त्या पुढून पाठी असा मसाज करतात, तर आपल्याला तसं काय जमणार नाही। त्यामुळे आपण आपल्या चेहऱ्याचा सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आहे। तर बघू शकता सुरुवातीला मी काय केलं, अगदी फक्त हलक्या हाताने मी माझ्या चेहऱ्याचा मसाज केलेला आहे, जो की एकदम स्लो केलेला आहे, दाबायचं नाही, एकदम नॉर्मल हलक्या हाताने करायचं आणि त्यानंतर रुमालाने स्मूथ कपड्याने पुसायचं। जास्त रफ कपडा वापरायचं नाही आणि चेहऱ्यावर रगडायचं तर बिलकुल नाही, त्यामुळे चेहरा खराब होतो। तर दह्याने मसाज करणं ही पहिली स्टेप झाली। त्यानंतर दुसऱ्या स्टेपला आपल्याला वाफ घ्यायची असते। तर वाफ घेण्यासाठी मी आधीच पातेल्यामध्ये पाणी गरम करून ठेवलं होतं आणि आता मी वाफ घेतलेली आहे। तर स्टीमर प्रत्येकाच्या घरी नसतो, माझ्याकडे सुद्धा स्टीमर नाही आहे, मी सुद्धा पातेल्यामध्येच वाफ घेते। पाणी गरम करायचं, नॉर्मल पाण्यामध्ये काही एक टाकायची गरज नाही आहे आणि वाफ घ्यायची। तर मी वाफ घेते तोपर्यंत कारभाऱ्याचं सुद्धा इथं चालले त्यांचा मसाज मी त्यांना सांगितलं, सगळ्यात आधी तुम्ही दह्याने चेहरा छान असा मसाज करून घ्या। तर आता तिसरी स्टेप आहे, तिसऱ्या स्टेपला आपल्याला स्क्रब करायचं। स्क्रब करण्यासाठी सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घेतलं आणि 4 वाटून घेतलं, एकदम बारीक पावडर करून घ्यायची। त्यानंतर दही घ्यायचं एका वाटीमध्ये, जी आपण वाटी आधी दह्या घेतलं होतं त्याच वाटीमध्ये दही घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये ते बारीक पिसलेले वाटण केलेले तांदूळ टाकायचे। फक्त 2च वस्तू घ्यायच्या, दुसरं काही ॲड करायचं नाही आहे। तर तुम्ही जे रेडीमेड तांदळाचं पीठ असतं ते घेऊ नका, ते खूप जास्त मऊ असतं, त्याच्यामध्ये बिलकुलसुद्धा छोटे जे कडक पार्टिकल्स असतात ना ते नसतात। त्यामुळे तुम्ही घरीच मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ बारीक करून घ्या, हे खूप चांगलं आहे स्क्रबिंगसाठी। आणि ह्याच्यामुळे होतं काय, तर स्क्रब जेवढा टाईट असेल, टाईट म्हणजे बघा कण टोचतात आपल्याला स्क्रबिंग करताना, तर त्याने काय होतं की आपले जे चेहऱ्यावरती जे छोटी छिद्र वगैरे असतात ना ती मोकळी होतात। अगदी छान मोकळी झाल्याने काय होतं, आपल्या चेहऱ्यावर जास्त ग्लो येण्यासाठी मदत होते। तर पहिली स्टेप बघा, पहिल्यांदा हे सगळं लावून घ्यायचा पॅक चेहऱ्याला व्यवस्थित आणि पहिल्यांदा कपाळाचा मसाज करायचा 3-3 बोटांनी, दोन्ही हाताची तिन्ही बोटं घ्यायची आहेत आणि चेहऱ्यावरती व्यवस्थित गोल गोल मसाज करायचा। दुसऱ्या स्टेपला काय करायचं, गालाचा म्हणजे नाकावरती अशा प्रकारे ह्या साईडने आपल्याला मसाज करायचा आहे, जसं मी दाखवत आहे तसं लक्षात ठेवा। तिसरी स्टेप काय करायचं, आपल्याला गालाच्या खालचा भाग आहे आणि नाकाचा पार्ट आहे तिथे व्यवस्थित मसाज करून घ्यायचा। नंतर चौथ्या स्टेपला काय करायचं, आपला जो खालचा भाग आहे ओठांच्या खालचा तो व्यवस्थित असा मसाज करायचा। बघा वरच्या साईडला ओढत आपल्याला दोन्ही बोटं घ्यायची, दोन्ही हाताची दोन्ही बोटं, अंगठ्याच्या शेजारचं बोट, त्या बोटाने आपल्याला वरच्या साईडला नेत असा आपल्याला मसाज करून घ्यायचा व्यवस्थित। म्हणजे होतं काय की आपल्या बघा जास्तीत जास्त ओठाच्या खाली ना छोटे छोटे असे
पोड्या आल्यासारखं किंवा छिद्र आल्यासारखं असतात, त्याच्यातून ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स बाहेर येत असतात, ते मोकळे पडतात आणि मग त्याच्यातून जे ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स आहेत ना ते बाहेर पटकन येतात. त्यासाठीच आपल्याला हा मसाज करायचा असतो. तर 5वी स्टेप काय होती की बघा, सरळ आपल्याला पूर्ण फेसला सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आहे. अशा प्रकारे नाकाच्या तिथून वरती न्यायचं, नंतर डोळ्याकडून खाली आणायचं. तर आता मी पूर्ण चेहऱ्याचा माझ्या एकदम 5 ते 10 मिनटं मसाज करून घेते. तर 10 मिनटं मसाज केल्यानंतर चेहरा धुवायचा आहे, वॉश करायचा आहे व्यवस्थित आणि टप टप करत आपल्याला रुमालाने किंवा टॉवेलने चेहरा पुसायचा आहे. एकदम रगडायचा नाही किंवा दाबून चेहऱ्यावरती ओढायचं नाही. होतं काय की त्यामुळे मग आपल्या चेहऱ्याला ना रॅशेस पडण्याची शक्यता असते. शक्यतो मऊ कपडाच वापरायचा. व्यवस्थित असा चेहरा आपला साफ केल्यानंतर अशी पिन असते जी की मार्केटमध्ये कुठेही कटलरीच्या शॉपमध्ये इझिली अवेलेबल असते, ती घ्यायची आणि आपल्या ज्या काही छोटे छोटे पिंपल्स असतात, तर ज्या ताज्या पिंपल्स आहेत त्या तुम्हाला ह्याने फोडायचे नाही किंवा कशानेच तुम्हाला ताज्या पिंपल्स असतील त्या फोडायच्या नाही, पण ज्या पिंपल्स पिकलेल्या असतात, म्हणजे बघा आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या पिंपल्स थोड्याशा 1-2 दिवस आधी आलेली जी पिंपल्स आहेत ती आपल्याला फोडायचे. त्यामधून जे पांढरं आपल्याला ते निघतं घाण, ती बाहेर काढायची आहे. तर मी तुम्हाला सतत सांगत असते की नखाने अजिबात लावू नका. नख लावल्यामुळे छोटे छोटे काळे डाग आपल्या चेहऱ्यावरती पडतात, तर ते नको असतात आपल्याला. त्यामुळेच आपण अशी पिन वापरायची जे की इझिली 20-25 रुपयांना भेटते, जास्त काही महाग पण नसते. त्यामुळे ही आणून ठेवायची. तुम्हाला ज्यावेळेस वाटेल की मला ही पिंपल फोडायची, आपल्याला ना अगदी झोपेत असताना सुद्धा वाटतं ही पिंपल मला लय त्रास देते, हिला आताच फोडून टाकते असं वाटतं, तर त्यावेळी तुम्ही ही पिन घ्यायची आणि ती पिंपल तुम्ही फोडून त्यातलं जो काही बी असतं ना पांढरं ते बाहेर काढायचं. ह्याने होतं काय, पिंपल्सचे डाग आहेत ना ते बिलकुल पडत नाहीत आणि 2-3 दिवसामध्ये इतका चेहरा छान आणि स्मूथ दिसतो ना की विचारू नका, खूप मस्त चेहरा होतो. तर आता पिंपल्स तर प्रत्येकाला असतात, थोड्या फार असतात. तर ही पिन वापरताना हळूहळू वापरा, कारण ही पिन वापरताना अक्षरशः रडायला येतं, इतकं दुखतं, कारण आपण पिंपल्स फोडत असतो. तर ही होती आपली 4थी स्टेप. आता 5वी स्टेपमध्ये काय करायचं, आपल्याला फेस पॅक तयार करायचं. त्यासाठी दही घ्यायचं, दह्यामध्ये टाकायचं आहे मध. तर मध आणि दह्याचा पॅक हा टॅनिंगसाठी सगळ्यात जास्त चांगला आहे, म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती बघा डाग वगैरे पडलेले असतात ना त्यासाठी. तर दही घेतलं थोडंसं, त्यामध्ये 1 चमचा हनी म्हणजे मध टाकला आणि मग थोडी हळद टाकली. हळद ऑप्शनल आहे, नसेल तुम्हाला आवडत तर नाही टाकली तर चालेल, पण हळदीने सुद्धा आपला चेहरा चांगला होतो. हळदीमध्ये सगळ्यात जास्त गुणधर्म असतात. तर आता हा पॅक आपल्याला चेहऱ्यावरती लावायचा आहे. हा पॅक आपण ज्यावेळी लावतो त्यावेळी आपल्या चेहऱ्यावरचे जे डाग असतात, छोटे छोटे डाग म्हणा किंवा जे टॅनिंग उन्हामुळे वगैरे झालेलं असतं ते सगळं निघून जातं आणि चेहऱ्यावरती ग्लो येतो. तर हा फेस पॅकने सगळ्यात जास्त ग्लो आणणारा फेस पॅक आहे हा. तर चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचा, चेहऱ्याला लावायचा, विथ मानेला सुद्धा लावायचा आहे. तुम्हाला जर पूर्ण फेशियल मानेपर्यंत करायचं असेल तुम्ही करू शकता, मी फक्त चेहऱ्याचं करते, कारण पण हा फेस पॅक मी ज्यावेळी लावते त्यावेळी पूर्ण मानेला सुद्धा हा फेस पॅक अगदी व्यवस्थित हलक्या हाताने लावून घ्यायचा. ब्रश असेल तर चांगलंच आहे, माझ्याकडे काय ब्रश वगैरे नाही आहे कारण मी आली गरीब मुलगी, त्यामुळे तर व्यवस्थित असा फेस पॅक हा लावून घ्यायचा. तर मधामध्ये बघा अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल जे आपल्या त्वचाला गरजेचं असतं ते अगदी भरपूर प्रमाणामध्ये आढळतं, त्यामुळे मधामुळे आपली स्किन खूप जास्त चांगली होते. तर आता हे तुम्हाला 20 मिनिटं हा पॅक असाच ठेवायचा आहे आणि झोपायचा आहे. डोळ्यावरती तुम्हाला काकडीचे काप कट करून डोळ्यावरती ठेवायचे आणि आरामात झोपायचं. मी काय आराम करणार नाही, कारण मग आमचा आराम होतच नाही, कारण मी थोडे जरी डोळे झाकले तरी माझ्या मागं सतत कामं माहिती असतात. तर मी तरी इथं डान्स चालला रुद्रसोबत, कारण तो मला शिकवत होता की त्याला मला शिकवायचं होतं. खूप वेळापासून तो माझ्या मागं लागलेला की मम्मा मला ह्या स्टेप येतात, तू माझ्यासोबत कर. तर मी त्याच्यासोबत डान्स करते आता. आणि त्यानंतर आता माझा हा फेस पॅकसुद्धा सुकत आहे. तर बघा व्यवस्थित असा माझा फेस पॅक सुकलेला आहे. तर सुकल्यानंतर याला मसाज वगैरे काही करायचं नाही. हा इतका छान वाटतं ना, हा लावल्यानंतर चेहऱ्याला इतकं मस्त फिलिंग येतं. आता हा व्यवस्थित असा धुवून घ्यायचा चेहरा धुवून झाला. तर चेहरा धुतल्यानंतर इतकं मस्त वाटत होतं, खूप छान अशा फिलिंग्स येतात, कारण इतकं गारगार वाटतं आणि काहीतरी केलंय चेहऱ्याला ह्याचं जाणवतं. आणि ग्लो तर विचारू नका, एवढा जास्त ग्लो येतो ह्याने. तर यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचा. ही सगळ्यात लास्टची स्टेप, हे फॉलो करायचीच आहे. होतं काय की आपला जो चेहरा आपण आता फेशियल केलेला आहे तो थंड पडावा. थोडं फेशियल केल्यानंतर स्किन गरम होते, त्यासाठी आपल्याला हे मॉइश्चरायझर लावणं कंपल्सरी आहे.
आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला फेशियल केल्यानंतर कमीत कमी 12 तास तरी चेहऱ्याला फेसवॉशसुद्धा लावायचं नाही आणि साबणसुद्धा लावायचं नाही, नाहीतर आपला ग्लो येणार नाही. तर कसं वाटलं हे फेशियल तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि ट्राय करा, कारण आता न्यू इयरसाठी सगळ्यांनाच एक गरजेचं आहे. सो बाय.